मंडळी, ठाण्यातील भिवंडीमध्ये असणारं पडघा हे नाव आज केवळ एका लहानशा गावाचं नाहीये, तर ते राष्ट्रीय सुरक्षेला थेट आव्हान देणाऱ्या एका भयान वास्तवाचं प्रतीक बनलंय। एकेकाळी शेती, मासेमारी आणि साध्या ग्रामीण जीवनाचा सूर ऐकू येणाऱ्या या गावामध्ये आज एक वेगळीच भयानक शांतता पसरली आहे। गेल्या काही वर्षांपासून हे गाव दहशतवादी कारवायांचं केंद्र बनलंय। आता याचं कारण शोधण्यासाठी थोडंसं मागे जाऊयात। 22 एप्रिलला काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी जो भ्याड हल्ला केला, त्यानंतर त्या हल्ल्याला उत्तर म्हणून 6 आणि 7 मेला ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आलं, ज्यातून भारताने पाकिस्तानला जशास तसं उत्तर दिलं। हा हल्ला पुढे 4 दिवस चालला। त्यानंतर दोन्ही देशांनी शस्त्रसंधी करत युद्धाला पूर्ण विराम दिला। मात्र त्यानंतर आता आपल्या देशभरात सगळीकडेच दहशतवाद्यांचं नेटवर्क उद्ध्वस्त करण्याची मोहीम जोरदार सुरू झाली आहे। यात अतिरेक्यांशी किंवा पाकिस्तानशी संबंधित असणाऱ्या जुन्या फायली पुन्हा एकदा नव्याने रिओपन केल्या जात आहेत। ज्यांच्यावरती संशय आहे अशांवरती तपास यंत्रणा करडी नजर ठेवून आहेत। त्यामध्ये मुंबई आणि ठाण्याच्या याच्या आधी पकडलेले अतिरेकी आणि त्यांच्याशी संबंधित नेटवर्कची पाळंमुळं शोधायला राज्य दहशतवाद विरोधी पथकानं सुरुवात केली आहे, ज्यामध्ये सोमवारी राज्य एटीएसच्या 25 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पथकानं ठाणे ग्रामीण पोलिसांच्या मदतीने भिवंडी तालुक्यातल्या पडगा गावामध्ये सर्च ऑपरेशन राबवलं। त्यावेळी 300 ते 350 पोलिसांच्या सुरक्षा छावणीत एटीएस पथकानं 22 घरांची तपासणी केलेली असून कुख्यात दहशतवादी शाकिब नाचनच्या घरावर सुद्धा एटीएसने छापेमारी केली आहे। त्यामुळे बोरवलीमधून मोठा दहशतवादी कट उधळल्याची चर्चा आहे। पडघा आणि त्यातली त्यात बोरवली हा साकिब नाचन आणि इतर दहशतवाद्यांचा अड्डा समजला जात असून तो मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानक, विलेपार्ले, मुलुंडच्या बॉम्बस्फोटमध्ये आरोपी होता। याशिवाय टाकलेल्या छाप्यात कित्येक तलवारी, सुऱ्या, देशविरोधी कारवायांशी संबंधित दस्तावेज, मोबाईल आणि इतर बरंच साहित्य सापडलेलं आहे। तर या कारवाईमध्ये काहींना अटकही केली आहे, ज्यातून आगामी काळात महाराष्ट्रात मोठा दहशतवादी कट रचण्याची तयारी भिवंडीतल्या पडघ्यात सुरू होती असं कळतंय। नेमकं प्रकरण काय, थोडक्यात जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी मयुरी कराडे आणि तुम्ही पाहताय विषयच भारी। मंडळी, एटीएसने भिवंडीतल्या पडघ्यामध्ये केलेली ही कारवाई दहशतवाद विरुद्ध एक मोठं पाऊल मानलं जाते, कारण यामध्ये अनेक महत्त्वाची कागदपत्र आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणं जप्त करण्यात आली आहेत। शिवाय साकिब आणि त्याच्या साथीदारांवरती संशयास्पद कारवायांमध्ये सहभागी असल्याचा आरोप आहे, ज्यामध्ये कट्टरपंथी प्रचार आणि संभाव्य दहशतवादी कट रचण्याचा समावेश असू शकतो। यातच आता साकिब नाचनच्या कुटुंबियांनी देशविघातक कामांसाठी एक स्लीपर सेल सुद्धा उभा केलेला होता असं कळतंय। या स्लीपर सेल मार्फत मुस्लिम तरुणांची डोकी भडकवली जात होती, त्यांचा ब्रेन वॉश करून त्यांना भारताविरोधात चिथावणी देणं, देशात शरीयत कायद्यानुसार स्वतंत्र इस्लामी राष्ट्र निर्माण करण्याचा कट रचणं, अशा प्रकारच्या गंभीर कारवाया सुरू असल्याचं समोर आलेलं आहे। साकिब नाचन हा सध्या राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या ताब्यात असलेला दहशतवादी आहे। तर तपासादरम्यान जी काही माहिती मिळालेली होती त्यावरून त्याचा मुलगा शमील नाचन आणि भाऊ आकिब नाचन यांना सुद्धा आता पोलिसांनी अटक केलेली आहे। तपास यंत्रणांच्या माहितीनुसार आयएसआयच्या सिरियातील धोरणाच्या धर्तीवरती भारतामध्ये इस्लामी राष्ट्र स्थापन करण्याच्या उद्देशानं नाचन कुटुंबियांनी हा स्लीपर सेल तयार केलेला होता। या सेलमध्ये 15 तरुणांची भरती करून त्यांना विशिष्ट जबाबदाऱ्या देण्यात आलेल्या होत्या। विशेष म्हणजे या तरुणांना एखाद्या देशाच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांप्रमाणे जबाबदाऱ्या दिल्या गेलेल्या होत्या। शरीयत ए अल शाम या इस्लामी कायद्यानुसार स्वतंत्र प्रशासन व्यवस्था उभी करण्याचा प्रयत्न सुरू होता, अशी माहिती आता सूत्रांनी दिलेली आहे। याशिवाय नाचन कुटुंबियांनी बोरिवली गावाला शरीयत ए अल शाम कायद्याअंतर्गत स्वतंत्र देश घोषित केलेलं होतं असंही कळतंय। या घोषणेनंतर त्या भागामध्ये बाह्य हस्तक्षेप टाळण्यासाठी स्थानिक तरुणांच्या माध्यमातून सुरक्षा यंत्रणा उभारण्याचा डाव असल्याचाही संशय तपास यंत्रणा आहे। त्यामुळे या सगळ्याची व्याप्ती फक्त भिवंडीपुरतीच नाहीये, तर संपूर्ण देशभरात असू शकते असाही संशय आहे। दरम्यान एनआयएने मुंबई, पुणे आणि ठाणे जिल्ह्यामध्ये एकाच वेळी छापे टाकून एक मोठा नेटवर्क उद्ध्वस्त केलेला आहे, ज्यात पडघा गावातून एकूण 15 संशयित दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे। तर त्यांच्याकडून दहशतवादाशी संबंधित साहित्य, डिजिटल उपकरणं, सोशल मीडियावरती वापरले जाणारे कनेक्शन्स आणि कट रचल्याचे पुरावे सुद्धा आता ताब्यात घेण्यात आलेले आहेत। मंडळी, या छाप्यामध्ये ज्याची सर्वाधिक चर्चा होतीये तो साकिब नाचन हा प्रतिबंधित स्टुडंट इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडियाचा पदाधिकारी होता। यापूर्वीच 2 दहशतवादी प्रकरणांमध्ये तो दोषी ठरलाय। 2002 आणि 2003 मध्ये जेव्हा मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानक, विलेपार्ले आणि मुलुंड बॉम्बस्फोट झालेला होता, तेव्हा त्या प्रकरणांमध्ये सुद्धा त्याचा सहभाग असल्याचा त्याच्यावरती आरोप आहे।
ज्यामध्ये अनेक निष्पाप लोकांचा बळी सुद्धा गेलेला होता. त्यानंतर 2017 मध्ये शिक्षा पूर्ण केल्यानंतर तो पुन्हा एकदा कट्टरपंथी कारवायांमध्ये सहभागी झाल्याचा त्याच्यावरती आरोप आहे. त्यात बोरिवली गाव सुद्धा साकीब नाचन आणि इतर दहशतवाद्यांचा तळ म्हणून ओळखलं जातं. यापूर्वी सुद्धा या गावातून अनेकदा दहशतवाद संबंधित कारवायांमध्ये सहभागी असलेल्या व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले आणि त्यानंतर आता याच गावातून कुख्यात साकीब नाचन, त्याचा मुलगा, भाऊ आणि इसिस मधील दहशतवादी कृत्यांमध्ये सहभागी असलेल्या 16 जणांना अटक करण्यात आलेली आहे. तसेच पुण्याच्या एका प्रकरणात सुद्धा 4 जणांना इथूनच ताब्यात घेण्यात आलेलं होतं. त्यामुळे हे गाव आता सुरक्षा यंत्रणांच्या रडारवरती आहे. त्यात बोरिवली गावातील काही तरुण आधीच तुर्की इथे जाऊन आल्याचा तपास यंत्रणेला संशय आहे, कारण तपास यंत्रणांना तुर्कीशी संबंधित काही कागदपत्रे या छाप्यात मिळालेली आहेत. त्यामुळे संशयित व्यक्तींची ट्रॅव्हल हिस्ट्री आता तपासली जाणार आहे. त्यांनी मागच्या वर्षभरात नेमका कुठे कुठे प्रवास केलेला आहे, कोणी कोणी प्रवास केलेला आहे, त्याची कारणं काय होती याचाही तपास आता याच्या माध्यमातून केला जाईल. कारण यातील काहींनी तुर्कीमध्ये ISISच्या दहशतवादी संघटनेच्या काही प्रमुखांची भेट घेतल्याचा तपास सुद्धा किंवा तसा संशय सुद्धा तपास यंत्रणांना आहे. मंडळी, मुंबईपासून अवघ्या 59 किलोमीटर अंतरावरती असलेलं पडघा हे गाव देशाच्या आर्थिक राजधानीच्या इतकी जवळ असून सुद्धा ते राष्ट्रीय सुरक्षेसाठी इतकं मोठं आव्हान कसं बनलं, हा प्रश्न अनेकांना सतावतो. तसं बघायला गेलं तर गेल्या दशकभरापूर्वीच या गावामध्ये कट्टरतेची बीजं रोवली आहेत. 2011च्या जनगणनेनुसार पडघा गावाची लोकसंख्या 5780 होती. त्यापैकी सुमारे 83% लोक मुस्लिम धर्मीय होते. त्यानंतर बोरिवली गावची लोकसंख्या अंदाजे 7000 असून तिथले 92% लोक हे मुस्लिम धार्मिक आहेत. आणि याच एकधर्मीय रचनेचा फायदा घेत साकीब नाचनने सिमी, इंडियन मुजाहिदीन आणि आता इस्लामिक स्टेट यांसारख्या संघटनांची बीजं इथं रोवली. धार्मिक भावनांना हात घालून नव्या पिढीचा ब्रेन वॉश करणं त्याच्यामुळे सोपं झालं आणि हळूहळू हे गाव दहशतवाद्यांचं हार्ट आउट बनलं. काही वर्षांपूर्वी तर या गावातील काही लोकांनी हे गाव भारताचा भाग नसून अल शाम आहे असं म्हणत चक्क देशातून फुटून बाहेर पडण्याचा प्रयत्नही केलेला होता. त्यात आता परत एकदा याच गावातून एक मोठा दहशतवादी कट उधळून लावण्यात ATSला मोठं यश आलेलं आहे. बाकी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. सोबतच आपल्या विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद.